माननीय निलेश दादा विश्वकर्मा, कुशल भाऊ मेश्राम, राजू भाऊ लोखंडे, इंजिनियर राहुल भाऊ वानखडे, माननीय भगवान भांडे बोंडे, रवी भाऊ शेंडे, विजय भाऊ मांगे, मंचावरती उपस्थित सगळे मान्यवर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनींनो, माझ्या बंधूंनो, माझ्या मित्रांनो आणि या लढाईतल्या या चळवळीतल्या माझ्या साथीदारांनो, तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज इकडे येताना मला कोणीतरी सांगितलं होतं की आपली छोटीशी सभा असणार आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा असणार आहे. पण मित्रांनो, ही जर आपली छोटी सभा असली तर उद्या जाहीर सभा वाढीत घेतली तर होणार काय ते. मित्रांनो, आपल्या सर्वांसमोर मला 3 महत्वाच्या गोष्टी मांडायच्या आहेत. सर्वात प्रथम इकडे निलेश भाऊंनी आजच आपल्या सर्वांसमोर, तुमच्या सर्वांच्या साक्षी समोर वाडीच्या आपल्या निवडणुकीच्या लढाईची बिगुल फुकली आहे आणि आपण ती लढणार की नाही? लढणार की नाही? जिंकणार? 1 नंबर मित्रांनो, 1च नंबर. पण मित्रांनो, आपल्या सर्वांना एक लक्षात ठेवायचंय की आपण आज इकडे तयारीची घोषणा केली आहे, आज आपण इकडनं लढाईचा बिगुल फुकलाय, पण आपलं काम इकडे थांबत नाही. आपलं काम पुढे खूप महत्वाचं होणार आहे, खूप अवघड होणार आहे आणि त्या सगळ्यासाठी आपल्याला अभ्यास करायची गरज असणार आहे. आपल्या सर्वांना आपल्या क्षमता वाढवायची गरज आहे. आपल्या सर्वांना काही नियम, काही प्रोटोकॉल पण पाळायची गरज आहे आणि खास करून हा माझ्या कार्यकर्त्यांना संदेश आहे की आपल्या सर्वांना काही गोष्टी खास करून पाळण्याची गरज आहे. आणि जशा निवडणुकी येतात, आता सगळ्यात ना तुमच्या समोर मांडलेल्या काही गोष्टी आपल्याला किरकोळ वाटतील, पण जशा निवडणूक येतील ह्या गोष्टी अजून जास्त आणि जास्त महत्वाच्या होतील आणि त्या आपल्याला करणं जास्त महत्वाचं राहणार आहे. कारण आपल्याला माहितीये हे इकडचे प्रस्थापित ज्या प्रकारची साधनं उभी करू शकतात, ज्या प्रकारचं साहित्य उभे करू शकतात, ज्या प्रकारचे पैसे लावतात, ते आपल्याला शक्य होणार नाहीये. आणि त्यासाठी आपली जी ताकद आहे ती ताकद आहे इकडचे सर्व तमाम वंचित, बहुजन, दलित, आदिवासी आणि मुसलमान या सगळ्यांना एक होऊन काम करायला लागणार आहे मित्रांनो. पण मित्रांनो, काम करताना आपल्याला काही गोष्टी पाळायला लागणार आहेत आणि खास करून या बाजूला बसलेल्या माझ्या तरुण बांधवांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणी आलं, बाळासाहेब आले, अंजलीताई आले, निलेशदादा विश्वकर्मा आले, रेखाताई आल्या, अशोक भाऊ सोनाने येतील, तेव्हा आपण त्यांच्या होती गोळका करतो. लोकांना कळतच नाही लांबनं, गाडीच्या होती गोळका केला की गाले कोण. जर गाडीतनं उतरणारा माणूस बाळासाहेब, अंजलीताई असतील, निलेश भाऊ विश्वकर्मा असतील, ते गाडीतनं उतरताना लोकांना दिसले नाही तर लोकांना कळणार कसे त्यांच्या एरियामध्ये प्रचारासाठी कोण आले. दुसऱ्या बाजूला आजकाल एक सेल्फीचं वेड लागलंय, ते आपल्या पंतप्रधानांनीच लोकांना लावून ठेवलंय असं मला वाटतं. पण त्या सेल्फीचा वेळ लय वाईट. प्रत्येक माणूस आला की असा उभा राहतो, पण जेव्हा असा घोळका करतात तेव्हा बाकीच्या 3 लोकांना ढोबरं मारता आणि समोरच्या तोंडात कॅमेरा टाकता. एवढं लक्षात ठेवा ना. आपल्याला लोकांना जोडायची गरज आहे. जितकी जास्त लोक येतील, तितकीच जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू, तितकाच आपला फायदा आहे की नाही? सोपी गोष्ट. आता सोपी गोष्ट लक्षात ठेवा, आपण कार्यकर्ते आहोत, आपण आघाडीचे पदाधिकारी आहोत, आपण नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहतो, काम करत राहतो. पण जेव्हा बाळासाहेब येतील, जेव्हा अंजलीताई येतील, जेव्हा रेखाताई येतील, जेव्हा निलेश भाऊ येतील, जेव्हा अशोक भाऊ येतील, तेव्हा आपलं काम काय राहतं, आपलं कर्तव्य काय राहतं कार्यकर्ता म्हणून, की लोकांपर्यंत त्यांना पोहोचवायला पाहिजे, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि जो माणूस वंचित बहुजन आघाडी बरोबर नाहीये, जो माणूस वंचित बहुजन आघाडी बरोबर जुडला नाहीये, जो माणूस पक्षाबरोबर जुडला नाहीये, त्याला आपण आपल्या नेत्याला कसं भेटवता येईल आणि त्याला पक्षाला कसं जोडता येईल, हे आपलं सर्वात प्रथम कारण राहिलं पाहिजे. आणि हाच आपला विचार असला पाहिजे, ना की मी कसा सत्कार करेन, मी स्टेजवरती कुठनं घुसेन, मी कसा सेल्फी काढेन, स्टेटसला काय ठेवेन, या सगळ्या
गोष्टी आहेत. काम आपलं सर्वात पहिले माहित चालू हा काम आपलं सर्वात पहिले पक्षाचा प्रचार प्रसार, बाळासाहेबांचा संदेश, बाबासाहेबांची शिकवण, बाबासाहेबांचा मार्ग हा शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणं हेच आपलं काम राहतं आणि तेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं अपेक्षित आहे, एवढं मी तुमच्या समोर मांडतो मित्रांनो. मित्रांनो, आज आपण बघत असाल प्रबुद्ध भारत वरती सभा लाईव्ह होतात. त्या आपण जेव्हा सभा लाईव्ह बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळते की कॅमेरा समोर लोक पळू राहतात, स्टेजवरनं मागणं पळू राहतात. बरोबर आहे, बघितलंय आपण सर्वांनी. पण जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये सभा होते आपण तोच पॅटर्न का रिपीट करतो? आपल्याला आज एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले नेते मंडळी असेल, वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी असेल, तिथे बाउन्सर घेऊन नाही फिरत. एकाचा इकडे पिस्तूल बघितले कोणी नाही, पोलीस प्रोटेक्शन बघितले कधी बाळासाहेबांच्या लालबत्तीची गाडी नाही, बाउन्सर्स असतात नाही. ते आपल्या लोकांपर्यंत थेट पोहोचू शकतील, जनतेपर्यंत पोहोचू शकतील अशा प्रकारे काम करत राहतात. आणि कार्यकर्त्यांचं हेच काम राहणार आहे की बाळासाहेबांचे हात जास्तीत जास्त बळकट करणं, वंचितला ताकद देणं आणि शेवटच्या माणसापर्यंत बाळासाहेबांचा संदेश आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका पोहोचवणं. आणि आपण सर्वांनी एक निर्धार करूयात की आपण याच प्रामाणिकतेने यापुढे काम करणार आहोत. तयार आहात? एक नंबर. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मला एक सांगा, हात वर करून सांगा की आपल्यापैकी इकडे बौद्ध बांधव कोण कोण आहेत? सगळेच. मित्रांनो, पण आपल्याला 2019च्या निवडणुकीचा अनुभव आहे आणि तो राहिला आहे की आपण फक्त आपल्या बौद्ध बांधवांच्या मतांवरती जिंकू शकतो का? नाही. ठीक आहे, आपण एक सरपंच निवडून आणले, सरपंच ताई आपल्या बरोबर बसले आहेत. त्याच्या आधी आपण नगरसेवक निवडून आणले, माझी नगरसेवक राजूभाऊ लोखंडे इकडे आहेत. पण आपल्या सर्वांना एक आदर्श घ्यायचा आहे की हे आपण लोकल पातळीवरती, स्थानिक पातळीवरती करू शकतो. हा फॉर्म्युला आपल्याला विधानसभेला, लोकसभेला लागणार नाहीये. पण आपल्याला काही करून यावेळेस विधानसभा आणि लोकसभेला उमेदवार पोचवायचे की नाही? त्यासाठी निलेश भाऊ म्हटले, त्यालाच मी थोडं पुढे जाऊन जातो की आपण सर्वांनी इकडनं बाहेर पडल्याच्या नंतर एक गोष्ट करायची. ती गोष्ट काय करायची? प्रत्येक समाजाच्या, बौद्ध इतर प्रत्येक समाजाच्या 5 लोकांना वंचित बहुजन आघाडीशी जोडायचं. काय करायचंय? सोपी गोष्ट. बौद्ध इतर प्रत्येक समाजाच्या 5 लोकांना, कोणत्याही समाजाच्या 5 लोकांना आपल्याला आपल्या पक्षाशी जोडून घ्यायचंय. आणि मित्रांनो, हा सोपा फॉर्म्युला आपण अपनावला, ही एक सोपी गोष्ट आपण केली तर आपण पण बघू आपल्याला सत्तेत जाण्यापासून यावेळेस रोखतं कोणच्या माय. आणि मित्रांनो, जसं निलेश भाऊ म्हणाले आणि त्यांच्या आधीचे वक्ते पण म्हणाले की आपली लढाई सोपी नाहीये. आपल्या समोर असा एक शत्रू उभा आहे ज्याच्याकडे सत्ता आहे आणि 2014 पासून आपण बघितलंय की त्यांनी तीव्र वापर केला इकडच्या सत्तेचा. लोकांच्या मागे केसेस लावल्यात, कोर्ट कचेरीच्या केसेस चालून ठेवल्यात, ईडी लावलीये. दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाचा खूप वाईट प्रकार केलाय आपल्या बांधवांमध्ये, आपल्या दलित, बहुजन, आदिवासी, मुसलमान आणि तमाम वंचितांमध्ये या सरकारचा धाक ठेवायला. दुसऱ्या बाजूला यांच्याकडे RSS सारखे प्रचारक आहेत जे कधीही वेश घुसून कुठेही घुसतात आणि प्रचार करायला सुरुवात करतात. त्यांच्याकडे खूप मोठी मशिनरी आहे. IT सेल, वॉर रूम ही संकल्पना पण त्यांनीच भारतामध्ये निवडणुकीमध्ये आणली. आणि आपल्याला ह्यांच्याशी लढायचं असेल तर आपल्याला ह्यांच्याच ताकदीचा बरोबर करायला लागणार आहे आणि आपल्याला ह्यांच्याच ताकदीच्या पुढे जाऊन आपली ताकद उभी करायला लागणार आहे मित्रांनो. पण मित्रांनो, हे अशक्य नाहीये, हे करणं अशक्य नाहीये, कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाळासाहेबांचे सैनिक आहोत आणि आपल्याला ह्यावेळेस जिंकण्यापासून कोणी रोखू नाही शकत. पण समोरच्याला तितक्याच हलक्यात घेणं, समोरच्या शत्रूला तितक्याच हलकेपणे स्वीकारणं हा आपल्यासाठी एक घातक
गोष्ट राहणार आहे, एवढं आपण सर्वांनी नोंद घेऊया. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजप RSS यांना समोर जायचंय. हे असा एक पक्ष आहे ज्यांनी लढाई फक्त इकडच्या दलितांवरती, इकडच्या मुसलमानांवरती, आदिवासांवरती, बहुजनांवरती, तमाम वंचितांवरती उभारली नाहीये, तर त्यांनी ही लढाई उभारली आहे आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाविरुद्ध. आणि आपली ह्यावेळेसची लढाई आहे ती भारताचं संविधान वाचवण्याची लढाई आहे मित्रांनो. म्हणून ह्यावेळेस आपल्याला हरून चालणार नाहीये. यावेळेस कुछ भी करके जीतना पडेगा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल, जेव्हापासून हे भाजपचं सरकार आलंय तेव्हापासून दलित बांधवांवरती जो अत्याचार होतोय त्याचं प्रमाण खूप जास्त प्रकारे वाढलंय. त्याच बाजूला NRC सारखे काळे कायदे आणले आणि इकडच्या मुसलमान बांधवांना नाही तर इकडच्या आदिवासींना, भटक्या विमुक्तांना, VJNT-DNTंना आणि बऱ्याच स्थलांतरित झालेल्या लोकांना, इकडच्या तृतीयपंथीयांना आपल्या देशाची नागरिकत्व काढून घ्यायची, हिणवून घ्यायची प्रक्रिया यांनी NRC च्या मधनं चालू केली. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला परवाच एक बिल आहे, आपण सर्वांनी वाचले असेल, महिला आरक्षणाबद्दलचं बिल. आज महिला आरक्षणाबद्दल हे सगळे लोक बोंबलू राहिलेत, पण ना काँग्रेस, ना BJP, ना NCP, ना इकडचा कोणताही पक्ष हे म्हणतोय की महिला आरक्षणासाठी सर्वात पहिले मागणी केली होती बाबासाहेबांनी आणि त्यांनी स्वतःच्या लॉ मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला होता. आणि हे जे विमेन्स रिझर्वेशन बिल आणतायत, महिला आरक्षणाचं जे बिल आणतायत, ते बिल बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा बाबासाहेबांनी जसं ते डोळ्यासमोर बघितलं होतं तशा प्रकारे बिलकुल नाहीये. हे या बिलचा जो फायदा होणार आहे तो होणार आहे फक्त आणि फक्त इकडच्या सवर्ण उच्च जातीच्या महिलांना, दलितांच्या महिलांना, बहुजनांच्या महिलांना, आदिवासी मधल्या महिलांना, तमाम वंचित समूहातल्या आलेल्या महिलांना या बिल मधनं काही आरक्षण मिळणार नाहीये, काहीही स्कोप नाहीये आणि ह्या बिलचा त्यांना काही फायदा होणार नाही. म्हणून असे काळे बिल रोखवायला पण आपल्याला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये उमेदवार पाठवायची अत्यंत गरज आहे आणि ती आपण करू शकतो कसं? फक्त आणि फक्त निवडणुका जिंकून. मित्रांनो, आपण बघितलं असेल की दुसऱ्या बाजूला अजून एक काम चालू केलं. वाचलं असेल न्यूजपेपर मध्ये की आता क्लास 1 ते क्लास 4 ऑफिसर्सचं जे आधी नियोजन होणार होतं ते कंत्राटीकरण मध्ये केलं जातंय. आधी कसं सिलेक्शन व्हायचं? MPSC आणि UPSCच्या परीक्षेतनं. MPSC आणि UPSCच्या परीक्षेला सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं कोण? आपली पोरं. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा, हे कॉन्ट्रॅक्टवरती जे ठेकेदार येणार आहेत ते आपल्या पोरांचा अभ्यासाची बराबरी करू शकणार आहेत? नाही. पण आपल्या पोरांना प्रगतीपासून, विकासापासून दूर ठेवायला यांनी काय केलं तर स्पर्धा परीक्षा काढून घेतल्यात आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली. कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे? इकडच्या खासदाराच्या मेवण्याला, आमदाराच्या भावाला, नगरसेवकाच्या बापाला. आणि आपली पोरं काय करणार? आपल्याकडनं प्रगती आणि विकासाचे साधन आपल्या हातातनं हिरवून घ्यायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामधला प्रश्न की कंत्राटीकरण ही त्यांचा पहिला हल्ला आहे, त्यांचा खरा निशाणा वेगळा आहे. कंत्राटीकरण तर नुसतं एक झास आहे. त्यांचा खरा हल्ला कोणावर आहे तर त्यांचा खरा हल्ला आरक्षणावरती. कारण मला एक सांगा, कॉन्ट्रॅक्ट मधनं दिलेले जे ठेकेदार आहेत ते आरक्षणामधनं कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत? नाही. ते ओळखीमधनं देणार आहेत, ते इकडच्या प्रास्ताविकांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत, ते त्यांची स्वतःची सत्ता, भावकी आणि पैसा या 3 गोष्टी टिकून ठेवायला कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत आणि आपल्या पोरांच्या हाती काही नाही येणार आहे. म्हणून ह्या काळ्या कायद्याचा पण ठामपणे विरोध वंचित बहुजन आघाडी करत. आणि मित्रांनो, जसं मी पहिल्यापासून म्हणतोय की आपल्याला आपला अभ्यास, प्रशिक्षण आणि प्रचार आणि प्रसार
ह्या जास्तीत जास्त तीव्र करायला लागणार आहे आणि त्याचा स्कोप वाढवायला लागणार आहे, त्याची क्षमता वाढवायला लागणार आहे ह्याच्यासाठी. कारण जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा आपण बाळासाहेब यांची भूमिका मांडतो, पण ती कधी कधी अर्धवटच मांडतो. आपण काही काही बाळासाहेबांचे वाक्य उचलतो आणि ते समोरच्याला सांगतो. पण मित्रांनो, या बाजूला दुसऱ्या बाजूला विचार करा की पक्षांनी उभे केलेली आंदोलनं पण आपल्याला ठामपणे सगळ्यांसमोर मांडता यायला पाहिजे. पक्षांनी वंचित बहुजन आघाडीने नेतृत्व घेऊन महाराष्ट्रभर गायरान जमिनीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्यावरती लाखभराचा मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना गायरान जमिनीचा आपल्या मागण्या मंजूर करायला लागल्या आणि त्यांना त्या प्रकारे त्याच्यावरती GR काढण्यात आला. तशाच प्रकारे आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे एकटेच नेते जे जालन्याला जाऊन जरांगे पाटील साहेबांना भेटले आणि एकमेव नेते असे ज्यांना जरांगे साहेब पाटील साहेब म्हणाले की मला माहिती ह्या नेत्याकडे फॉर्म्युला आहे, ह्यांच्याकडे आरक्षण आहे आणि हेच आपल्याला पुढे जाऊन आरक्षण मिळवून देऊ शकतात. त्याच प्रकारे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ज्या अडाणींनी मोदींना एका बाजूला आणि शरद पवारांना दुसऱ्या बाजूला आपल्या खिशात टाकले, त्या अडाणीच्या ऑफिस वरतीच मोर्चा काढला आणि जे वाढीव बिलं आली आहेत ती फाडून त्यांना परत दिली. आणि म्हणतो मित्रांनो की आपण नुसता एक भूमिका म्हणून भूमिका नाही घेतो, पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो लोकांच्या प्रश्नांवरती समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्या प्रश्नांवरती उत्तरं कशी मिळता येतील ह्याच्यासाठी झटपटतो. आणि हेच आपण शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जायला पाहिजे मित्रांनो. आणि आपल्या कामाचा टेस्ट केस, आपल्या कामाचा आढावा ही येणारी निवडणूक राहणार आहे. आणि ज्या पद्धतीने आपण काम करतोय, ज्या पद्धतीने आपण लोकांशी पोचतोय, लोकांपर्यंत पोचतोय, ज्या पद्धतीने आपण लोकांचे प्रश्न हातात घेऊन सोडवतोय, त्या पद्धतीने मला एक गोष्ट ठामपणे दिसते की आपण या येत्या निवडणुकीमध्ये भाजपला उचलून उपटून महाराष्ट्राच्या बाहेर फेकून टाकणार. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना कळणार पाहिजे की आता इलेक्शनचा काळ जसा जसा जवळ येईल तसा तसा नवीन नवीन प्रकार सुरू होतील. परवाच बाळासाहेब म्हटले की दिवाळीनंतर कत्तल की रात कधी आहे चालू होणार आहे. जसा होता ना तो डायलॉग, शोले बघितलाय का, कब है होली, तसं आपल्या भारताचे गृहमंत्री आहेत दंगल पेटवणारे एक्सपर्ट अमित शहा, ते पण हात विचारून म्हणत असतील की कब है दिवाळी, कारण मला दंगली पेटवायच्यात, आता निवडणुकी येणार आहेत. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावरची निलेश नारायण राणे हे म्हणाले होते की त्यांना चौकशी आयोगाने बाळासाहेब आंबेडकरांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं पाहिजे आणि चौकशी आयोग बसला पाहिजे. बाळासाहेबांचं असं वक्तव्य होतं की अयोध्या मंदिर असेल, राम मंदिर असेल आणि बाकी जितके पण महत्वाचे भारतातले धर्मस्थान असतील त्यांना पोलीस प्रोटेक्शन न देता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आणि NSG ची कमांडोजची सिक्युरिटी दिला पाहिजे. कारण ह्या येत्या काळामध्ये हे भाजपवाले RSS वाले त्या धर्मस्थळावरती काहीतरी ना काहीतरी उपक्रम करून उटपाट करून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दंगलीचं वातावरण उभं करायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यासाठी बाळासाहेब म्हणतात की तिकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आणि NSG ची कमांडोजची सिक्युरिटी द्या, जेणेकरून हे RSS वाले भाजपवाले तेव्हा काही उत्पात नाही करू शकणार. मित्रांनो, आणि पद्धत त्याच प्रकारे चालू आहे. एका भाजपच्या फेक एजन्सीनी, न्यूज एजन्सीनी ऑलरेडी बातम्या लावायला पण चालू केल्या की अयोध्या मंदिरवरती कधीतरी बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो. आणि आता आपल्याला ह्यांची रणनीती, ह्यांचा डावपेच 2014 पासून बघत आलोय आणि आपल्याला ह्यांचा डावपेच कळलाय. यावेळेस आपण ह्यांच्या डावपेच मध्ये अडकणार आहोत का? नाही. कोणीही दंगलीचं वातावरण घेऊन आलं, कोणी दंगल भडवायचा
तर काय करायचं, तिथेच ठोकून वस्तीच्या बाहेर पाठवायचं. आणि मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतोय, आपण वंचितांचं राजकारण करतोय. आपला हा लढा आहे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचा, तो म्हणजे वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून द्यायचा. म्हणजे जेव्हा बौद्धांचा एक आमदार, एक खासदार, जेव्हा कुंडांचा एक खासदार, जेव्हा तेल्यांचा एक खासदार, जेव्हा गोंदांचा एक आमदार, जेव्हा आदिवासींचा एक खासदार, जेव्हा मुसलमानांचा एक खासदार, जेव्हा धनगरांचा एक खासदार, जेव्हा माळ्यांचा एक खासदार, जेव्हा तेल्यांचा एक खासदार, जेव्हा कनकाड्यांचा एक खासदार, जेव्हा गोसावींचा एक खासदार, जेव्हा पारध्यांचा एक खासदार या लोकसभेमध्ये, या विधानसभेमध्ये पोहोचतील आणि ते स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या लोकांसाठी कायदा आणि कानून बनवतील, तेव्हाच या देशाचा खरी प्रगती होऊ शकते आणि वंचितांचा विकास होऊ शकतो. इकडचे सवर्ण, इकडचे प्रस्थापित, इकडचे उच्च जातीय, उच्च वर्गीय लोक, इकडचे बामटे आपला विकास करू शकणार नाहीयेत. आपल्यालाच आपला विकास करायला लागणार आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचा एकच दुराळा राहतो, तो म्हणजे आपण सारे वंचित एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ. आपल्याला भीक नको सत्तेची, आपल्याला सत्ता हवी हक्काची. आणि मित्रांनो, याच पद्धतीने आपण काम करणार आहोत. पण लक्षात ठेवा की आपली लढाई सोपी नाहीये आणि आपल्याला शत्रू एक नाहीयेत, आपल्याला शत्रू दुश्मन अनेक आहेत. एका बाजूला आपण या भाजपवाल्यांची लढतो, अर्ध्या चड्डीवाल्यांची लढतो, धारकऱ्यांची लढतो, मनुवाद्यांची लढतो. पण दुसऱ्या बाजूला खंजीर खुपसायला काँग्रेस आणि एनसीपी आपल्या पाठीत नेहमी तयार असतात आणि टपून बसले असतात. आपण एक गोष्ट बघा, राहुल गांधी दिल्लीमध्ये अडाणींच्या विरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घेतात. आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला असेल. त्यांनी मोदींचा फोटो विमानातला आणि अडाणींचा फोटो दाखवला होता. पण मला राहुल गांधींना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मित्र पक्षाचे नेते शरद पवार यांचा आणि अडाणींचा फोटो कधी दाखवणार आहात तुम्ही? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आज इंडिया आघाडीची एक पक्ष अडाणी विरुद्ध आंदोलन करतो, अडाणी विरुद्ध भूमिका घेतो आणि इंडिया अलायन्सचा दुसराच मित्र पक्ष अडाणींच्या प्लांटच्या उद्घाटनाला जातो गुजरातला. तेव्हा काय अर्थ काढायचा आहे आपण? आज कमीत कमी 1 महिना पूर्ण झालाय जेव्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रियदर्शी तेलंग यांनी इंडिया आघाडीला पत्र दिलं की वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायला तयार आहे, भाजपला हरवायला. पण आतापर्यंत त्यांचा काही उत्तर आलं नाही, प्रत्युत्तर आलं नाही. काँग्रेसचे किरकोळ नेते म्हणत राहतात की आम्ही बाळासाहेबांना इन्व्हिटेशन पाठवलंय, आम्ही बाळासाहेबांना आमंत्रण पाठवलंय, ते यायला तयार आहेत. या नेत्यांनी जाहीर करावं की त्यांनी ते आमंत्रण कसं पाठवलंय. फॅक्सनी पाठवलंय, फोन करून सांगितलंय, ईमेल केलंय, का कबुतराला पायाला बांधून पाठवलंय. आणि ही लोक युतीच्या शेवटपर्यंत टाळाटाळ करतील आणि मग शेवटी प्रचार करून येतील की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे. ऐकला असेल हा प्रचार आपण. पण मित्रांनो, 2 गोष्टी लक्षात ठेवा. ही लोक निवडणुकीच्या वेळेस येतील आणि आपल्याला ह्यांचं सत्य जाणून घ्यायला लागणार आहे. ते निवडणुकीच्या वेळेस जेव्हा येतील आणि म्हणतील की वंचित बहुजन आघाडी बी टीम है, तेव्हा म्हणायचं हाँ है, क्योंकि बी मतलब तुम्हारा बाप. आणि दुसऱ्या बाजूला ही लोक हे म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही दलितांची, मुसलमानांची, बहुजनांची मतं फोडतात, वंचितांची मतं फोडतात आणि आम्हाला त्यांचा नुकसान होतं. पण या इकडच्या काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना मला एक विचारायचंय की तुम्हाला कोणी सांगितलं की इकडचे दलित, बहुजन, आदिवासी, वंचित यांची मतं तुमच्या बापाची मक्तेदारी आहे? आम्हाला विचार करता येतो, आम्हाला मतदान करता येतं, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आम्ही विचार करतो, वाचतो, समजतो, लिहितो आणि मग जाऊन मतदान
मतदान करतो, नुसत्या पैशांवरती, नोटांवरती, बाटल्यांवरती मतदान करत नाही. आणि मित्रांनो, या काँग्रेसवाल्यांचा प्रचार अजून आणि अजून वाढत जाणार आहे आणि तो कालपासून सुरुवात झालाय. कालपासून त्यांनी एक सुरुवात केली आहे, जिकडनं ते केरळ मधल्या साबरीमाला पासून ते नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंत एक लॉंग मार्च काढणार आहे. काढू द्या लॉंग मार्च, आपल्याला काय जातंय. लोक त्यांची चालत असतील, चालू द्या, इतके दिवस सत्तेत बसून खाल्लं तरी. पण ते लोक येतील तेव्हा धम्माचा एक घोंगर पांघरून येतील, आंबेडकरवादाचा एक घोंगर पांघरून येतील आणि आपण त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आमच्याकडेच येतात तेव्हा तुम्हाला आंबेडकर का आठवतात, तेव्हाच तुला आंबेडकरवाद का आठवतो, तेव्हाच तुम्हाला बाबासाहेब का आठवतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रांतात जाता, दुसऱ्या समाजासमोर जाता, खास करून उत्तर भारतामध्ये जेव्हा फिरता, तेव्हा तिकडे जी जातीवादी मानसिकता आहे त्यांच्याकडे बाबासाहेब का नाही घेऊन जात. नागपूरमध्ये येऊन नागपूरच्याच लोकांना बाबासाहेब शिकून काय उखाडलं तुम्ही. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही यांचं आंबेडकरवादाचं घोगडं काढलं तर त्याच्या आतमध्ये तुम्हा सर्वांना त्यांचं खरंच जाणवं दिसेल, ही सत्य आहे. आणि हे सत्य मी सांगायची पण गरज नाहीये. मागच्या इलेक्शनला राहुल गांधींनी स्वतः टी शर्ट काढून त्यांचं जाणवं दाखवलेलं होतं, आपण सर्वांनी फोटो पण बघितला असेल. आणि म्हणून मित्रांनो, हे जे छुपे RSS आहे, ही जी RSS ची खरी बी टीम आहे, वैचारिक बी टीम आहे, त्यांना पण हरवायचंय आणि खऱ्या RSS वाल्या अर्ध्या चट्टीवाल्यांना पण यावेळेस हरवायचंय. आणि म्हणून आज आपण वाडीतून आपल्या प्रचाराचा आणि आपल्या लढाईचा बिगुल फुकतोय. एवढंच म्हणून थांबतो. तुला सर्वांना मला जय भीम. माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या भाषणाची जसं आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचे जे मोलाचे शब्द आपल्याला मिळाले आहेत ते खरंच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मी पुढील आभार प्रदर्शनासाठी आशिष भाऊ बोबडे यांना विनंती करतो की यांनी मंचकावरील आभार